नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रमोशन ANM फर्स्ट इयरच्या स्टुडंटचा क्वेश्चन पॅटर्न बघणार आहोत, क्वेश्चन पेपरचं पॅटर्न बघणार आहोत। तो कसा आहे ते बघणार आहोत, मराठीतून आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्वेश्चन नंबर जो 1 असतो, पॅटर्न कसा आहे। क्वेश्चन नंबर 1 असतो, हा 15 मार्काला जो विचारला जाणारा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1। तर त्याच्यामध्ये काय काय येतात, तर तुम्हाला आता पेपर कसा लिहायचा थोडक्यात सांगेन मी तुम्हाला। क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यातला असतो, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर तुम्हाला त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले असतात, हृदयाचा आकार असणाऱ्या म्हणजे हृदयाचा आजार असणाऱ्या रुग्णास डॅशची स्थिती देतात। हृदयाचा आजार असणाऱ्या रुग्णास कोणती स्थिती देतात ते आपल्याला लिहायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा आजार होतो। तिसरा आहे, मग ह्याच्यातले प्रश्नही तुम्हाला विचारले जाऊ शकतात, रिपीट होऊ शकतात प्रश्न। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, उगाच घाई करून स्किप करू नका व्हिडिओ। मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुख्यतः म्हणजे डॅश होय। तर आता ॲक्च्युली तुम्हाला काय माहिती आहे, क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर शीट असणार आहे, तिथे तुम्हाला 1 मिनिट इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मधला लिहिला। त्याच्यातला आता समजा आपण 1, 2 असे पूर्ण तुम्हाला त्याचे हे लिहायचे आहेत, कळलं का? तर तुम्हाला आता काय करायचं आहे माहिती आहे, 2 मिनिटं थांबा। आता आपण समजा क्वेश्चन नंबर त्यातला आपण 3रा बघतोय, तर 3रा असा आपण पूर्ण मुखदह म्हणजे डॅश होय, मुखदह म्हणजे डॅश होय हे पूर्ण आपल्याला लिहायचं, त्याचं नुसतं उत्तर लिहायचं नाही आहे ना। तर काही लोकांना कन्फ्युजन असतं, तर मुखदह म्हणजे स्टोमॅटिस होय हे पूर्ण त्याला एक अंडरलाईन करायचे लिहिल्यानंतर, म्हणजे तुमचं उत्तर स्टोमॅटिस आहे असं लिहिलं तर त्याला अंडरलाईन करायचं। ते यकृता डॅश म्हणजे यकृता 24 तासात डॅश मी पितरस तयार होतो आणि खालील पदार्थापासून प्रथम श्रेणी प्रथिने त्या मिळतात, म्हणजे कोणत्या पदार्थापासून प्रथम श्रेणी प्रथिने मिळतात तेही लिहायचं आहे। आपलं उत्तर लिहिल्यानंतर आता समजा ह्याचं आहे मांस व मासे, तर ते इथे लिहिल्यानंतर अशी एक सिंगल अंडरलाईन करायची आणि हा पूर्ण प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला आन्सर शीटमध्ये। क्वेश्चन नंबर 1 मधला आणि मधला, आता आपण 1, 2, 3, 4 आणि 5वा लिहिलं। आता दुसरं आहे, आता बघा गट आणि गट ब आहे, ठीक आहे। आता ह्याचे आन्सर सगळ्यांचे बरोबर आहे, जे आहे तेच आहेत आन्सर। नलिका विरत ग्रंथी, बोलणे म्हणजे स्वररज्जू, हे जे आहेत इथे दाखवले तसंच लिहायचं आहे। पुढे फक्त तुम्हाला अशी हे करायचे, असं करू शकता आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचे अँटेरियर फॉनेटल फुटील टाव म्हणजे 18 महिने, ह्याची उत्तरं हीच आहेत, कळलं का? जलसंतुलन मूत्रपिंड म्हणजे जलसंतुलन व भारसंतुलन राखणे, स्वादुपिंड म्हणजे इन्सुलिन। तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत असं करू। त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 1 मधला आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये आहे, मलेरिया आजार दूषित पाण्यामुळे होतो, हे आपल्याला लिहायचं आहे। ह्याचं चुकी बरोबर। सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते, चुकी बरोबर लिहायचं आहे। त्याच्यानंतर क्रॉस इन्फेक्शन टाळण्याचे हात धुणे ही सर्वात चांगली पद्धत आहे। इड इगो सुपर इगो मनाच्या रचनेचा भाग आहे आणि हायड्रोनेफ्रोसिसमध्ये किडनीचा आकार मोठा होतो। आता हे लिहिताना कसं लिहायचं आहे बरं, मलेरिया हा आजार दूषित पाण्यामुळे होतो, तर मलेरिया हा आजार चूक आहे, मलेरिया हा डासांपासून होतो, हे चूक येणार। तर तुम्हाला हे कसं लिहायचं आहे माहिती आहे का, 1 मिनिट सांगते। हे तुम्हाला आन्सर शीटमध्ये क्वेश्चन नंबर 1 मधला आता येणार, नवीन पेजवर लिहायची गरज नाही आहे। क्वेश्चन प्रत्येक नवीन जो क्वेश्चन तुम्ही तयार करणार तो नवीन पेजवर लिहायचा। तर मलेरिया आजार दूषित पाण्यामुळे होतो, तर मलेरिया आजार दूषित पाण्यामुळे होतो असं लिहिलं तुम्ही। इथे समजा क्वेश्चन तुमचा संपला इथे मलेरिया, त्याच्यानंतर खालच्या ओळीला आन्सर करून तुमचा हा चूक असं येणार, कळलं? त्याच्यानंतर एक लाईन असते ती गॅप सोडायची, त्याच्यानंतर मग तो दुसरा स्टार्ट करायचा। सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते, हे पण चूक आहे, जास्त असते। तर हे असं तुमचा क्वेश्चन झाला की हे परत चूक, तर असं तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर असतो दुसरा प्रश्न आपण बघूया, टिपा लिहा, कोणत्याही 3 लिहायचे आहेत। हे तुम्ही क्वेश्चन बघा, ह्याचे आन्सर तुम्ही सोडवू शकता।
तर आपण शरीरात इन्सुलिनचे कार्य व महत्त्व हा 5 मार्काला हा 15 मार्काचा प्रश्न आहे. एक मिनटं. हा जो प्रश्न आहे तो 15 मार्काचा प्रश्न आहे. कोणत्याही 3 लिहायच्या टिपा. तर शरीरात इन्सुलिनचे कार्य व महत्त्व, सुदृढ आरोग्याकरता शारीरिक व्यायामाचे महत्त्व, घरगुती पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती, ताणतणावाचे व्यवस्थापन, समतोल आहार व त्याचे महत्त्व. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे. हा सुद्धा 15 मार्काला प्रश्न असतो. तर क जीवनसत्वाचे कार्य व स्रोत, वयात आलेल्या मुलामुलींचे आरोग्यविषयक कोणत्या समस्या असतात, HIV बाधित रुग्णांची सेवा करताना परिचारिकांची जबाबदारी. त्याच्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 महिन्यानंतर हाही 15 मार्काचाच प्रश्न आहे. तर तुम्हाला एक प्रश्न 2 ते 2.5 पानं लिहिणं गरजेचं आहे. 2 लिहू शकता. पानं 2, 2.5, 3 बोलतात, मग तुम्ही 2 ते 2.5 लिहू शकता. एका 5 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर 2 ते 2.5 पानं तुम्हाला लिहायचे आहेत. 6 महिन्यानंतर बाळाला द्यायचा पूरक आहार, मॅरेस्मस व क्वॉशोअर्कर यामधील फरक. मॅरेस्मस आणि क्वॉशोअर्कर यातला फरक जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ऑलरेडी त्याचा व्हिडिओ आहे. तो सेम GNM आणि ANM नर्सिंग स्टुडंटसाठीही आहे. मी GNM मेन्शन केलं असेल, पण तो तुम्हालाही लागू पडतो. सेम फरक तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. कुपोषण होण्याचे कार्य व टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय हेही तुम्ही तो व्हिडिओ बघून लिहू शकता. किंवा ह्याला और आहे. मतिमंदत्व व्याख्या लिहा. सर्वसाधारणपणे मतिमंदत्वाचे प्रकार लिहा. मतिमंदत्वाची कारणे लिहा. मतिमंदत्व टाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाने मतिमंदत मुलांचे पुनर्वसन. त्याच्यानंतर 5वा प्रश्न येतो. मानसिक आरोग्याची व्याख्या लिहायची आहे. मानसिक आजाराची चिन्हे व लक्षणे लिहा. मानसिक आजाराची कारणे स्पष्ट करा. मानसिक आजार टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय काय, हे तुम्हाला अशा प्रकारे लिहायचे आहेत. हाही 15 मार्काचा असणारा 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. अशा प्रकारे तुमचा 75 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.